जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। बाबा समजलं पाहिजे आपल्याला की बाबा हे जीवन लटका आहे आणि हे जर वैराग्य असेल, भावाभावामध्ये त्या ठिकाणी द्वेष होणार नाही, आई मुलामध्ये द्वेष होणार नाही, एकमेकांमध्ये त्या ठिकाणी रामराज्य जर आपल्या जीवनामध्ये आलं तर त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचे तंट भांडण तंटे होणार नाही। सगळ्याला विनंती त्या ठिकाणी केलेली आहे आणि सुमित्रानं म्हणली की बाळा तुम्ही सेवेसाठी जा। सुमित्राची आज्ञा घेऊन रामप्रभू वडिलांची आज्ञा घेण्यासाठी दर्शन घेण्यासाठी आलेले आणि आल्यानंतर काही काही म्हणत आहे वल्कल्ले कशाला थांबला, वल्कल्ले नेसा। लगेच काही काही त्या ठिकाणी समोर वल्कल्ले आणून ठेवलेले आहे, हे वस्त्र अलंकार काढा, हे सगळे आभूषण काढा। काढा म्हणल्यानंतर रामप्रभूनं अलंकार वस्त्र त्या ठिकाणी राज्य वस्त्र अलंकार काढलेली आहे आणि झाडाच्या साली, ह्या झाडाच्या साली राज्य झाडाच्या साली त्या ठिकाणी गुंडाळलेले आहेत। रामाने लक्ष्मणाने झाडाच्या साली गुंडाळल्या। लक्ष त्या ठिकाणी काही काही म्हणतात सीतेला काय पाहत थांबलेली आहेत, काढ वस्त्र त्या ठिकाणी होता आणि हे शब्द राजा दशरथाने ऐकले आणि राजा दशरथ म्हणू लागले त्या ठिकाणी काही काहीला काय त्या ठिकाणी तू अभाग्य, सीतेला त्या ठिकाणी राजाची कन्या आहे आणि वल्कल्ले सीतेला त्या ठिकाणी समोर आणून ठेवलेले आहे। सीतेनं त्या ठिकाणी वस्त्र आपली काढलेली आहे आणि वल्कल्ले कसं गुंडाळावं, साडाच्या एवढ्या निबर साली कशा गुंडाळाव्या। रामप्रभूने आपल्या हाताने माता सीतेला वल्कल्ल त्या ठिकाणी नेसवलेला, तयारी झालेली आहे। सुमंत झाला त्या ठिकाणी, राजा दशरथाने म्हणले की सुमंतजी माझ्या समोर माझं बाळ पाही नका, रथ सज्ज करा, रथ सज्ज करून माझ्या बाळाला त्या ठिकाणी रथामध्ये सोडा। सुमंताला त्या ठिकाणी बोललेला आहे, सुमंताने सज्ज त्या ठिकाणी रथ केलेला आहे, रथ आलेला आहे। ही वार्ता सगळ्या अयोध्यामध्ये पसरली, सगळीकडे दुःख त्या ठिकाणी झालेला आहे, सगळ्याकडे आक्रोश करू लागलेले, सगळे त्या ठिकाणी दाय कुणी त्या ठिकाणी मस्तक वळवत आहे, कुणी आपल्या तोंडामध्ये माती घालून घेऊ लागलं, कुणी त्या ठिकाणी आपले केस ओढून त्या ठिकाणी हंबरडा फोडून रडू लागलेला आहे। दुःख सगळीकडे झालेला आहे, आक्रोश करत आहेत आणि रामप्रभू लक्ष्मण आणि माता सीता आज्ञा घेऊन त्या ठिकाणी निघत आहे, दर्शन घेत आहेत आणि मग राजा दशरथाला वाटू लागलेला आहे की आता माझा काय ठेवून उपयोग आहे, या शरीरामधून प्राण निघून गेल्यानंतर देहाला काय ठेवून उपयोग आहे। आत्मा त्या ठिकाणी देहातनं प्राण गेल्यानंतर किती वेळ या देहाला किंमत आहे, काय रामाला किती वेळा जर त्या ठिकाणी दशरथाने पाहिलं, अजून त्या ठिकाणी पाहूच वाटलेला आहे आणि दशरथ त्या ठिकाणी म्हणत आहे जरा देर ठहरे राम, जरा देर ठहरे राम, तमन्ना यही है अभी हम जीवन देखा नहीं है, अभी हम जीवन देखा नहीं है, अभी हम
भरते देवानी अभी हमनी भरते देवानी माता कौशल्या के आत्मविचारे माता कौशल्या के आत्मविचारे दशरथ देव के राजनारी दशरथ देव के राजनारी अभी ये आए अभी ये आए हमारी नहीं है राधे रघुरा तमन्ना राधे रघुरा तमन्ना राजा दशरथ म्हणू लागलेले थोड़े राम थांबा जरा देर ठहरे राम तमन्ना यही है अभी हमने जी भर के देखा नहीं है माझं मी त्या ठिकाणी अंतकरण त्या ठिकाणी माझं हृदय माझं अजून डोळे तृप्त नाही झाले थोडं थांबा तुम्हाला डोळे भरून त्या ठिकाणी पाहू द्या असं रामाला त्या ठिकाणी म्हणत आहे माता कौशल्याचे तुम्ही लाडके आहात आता ही अयोध्या आमची नाही रामाचं दुःख त्या ठिकाणी होत आहे राजा आक्रोश करून रडत आहेत सगळीकडे आक्रोश आहे सुमंतजीनं रथ आणलेला आहे रथामध्ये राम प्रभू बसलेले आहेत सीता त्या ठिकाणी बसलेले आहेत लक्ष्मण बसलेले आहेत आणि सुमंतजीनं रथ त्या ठिकाणी दक्षिण मार्गाकडे निघालेला आहे सगळेजण त्या ठिकाणी आक्रोश करून रडत आहेत रथ त्या ठिकाणी निघालेला रथ बघता बघता रामप्रभू म्हणले की त्या ठिकाणी चला रथ बघता बघता बराच अंतर गेलेला आहे जोपर्यंत त्या रथावरचा ध्वज दिसत होता तोपर्यंत त्या ठिकाणी रथाकडे पाहत आहे बघता बघता त्या रथाचा ध्वज त्या ठिकाणी ध्वज दिसना राम राजा दशरथ आक्रोश करून त्या ठिकाणी पाहण्यासाठी निघाले आडकडून पळत आहेत डोकं आपटून राजा दशरथ रडू लागलेले आहेत हे कुणाचं दुःख आहे जगाच्या मालकाचं आहे आणि आपल्या जीवनामध्ये थोडं दुःख आलं की काय पाप केलं असेल काय आमच्याकडून चुकलं असेल कसं आमच्या मागे आम्ही एवढं सत्य वागून वनवास आहे आमचं कसं काय त्या ठिकाणी असं व्हायला लागलेलं आहे हे दुःख काहीच नाही आपल्या जीवनामध्ये जगाच्या मालकाच्या पाठीमागे हे दुःख आहे त्यामुळं भगवंताने आपल्याला हा देह दिलेला आहे 3 टाइम आपल्याला व्यवस्थित खायला मिळतं सगळ्या गोष्टी आहेत दुःख मानायचं हरि का भजन करा भाइयो बीत जाली उमरिया